काय करते सावित्री? अगं मी काय म्हणतोय, तुझं लक्ष आहे कुठं? अगं धुणी भांडी चूल मूल हे तर स्त्रियांना जन्मभरच आहेच ना, ते सोड आणि इकडे ये. तुला माहिती आहे मी समाज सुधारण्याच्या कार्याला सुरुवात केलेली आहे, पण मी कितीही प्रयत्न केले तरी समाज हा एकट्याने सुधारणार नाही. कारण समाज तेव्हाच सुधारेल जेव्हा समाजातील स्त्री आणि तळागाळातील लोक शिक्षित होतील. सावित्री, मला सांग बरं, स्त्रियांना जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना शिकवण्यासाठी कोण असायला पाहिजे? कोण असायला पाहिजे? अहो, स्त्रियांना शिकवायला एक स्त्रीच असली पाहिजे. कारण आपला समाज हा पुरुषप्रधान आहे आणि त्यामध्ये स्त्री परपुरुषाच्या सावलीमध्ये पण बसत नाही. मग स्त्रियांना शिकवण्यासाठी पुरुष शिक्षण कसं चालेल? आणि मग स्त्रिया शिकतील कशा? तेव्हा स्त्रियांना शिकवण्यासाठी एक सुशिक्षित पुरुष स्त्रीच पाहिजे. बरोबर. मग मला तर असं वाटतंय स्त्री शिक्षणाची सुरुवात आपण आपल्यापासूनच करूया. हो, एकदम बरोबर आहे. अगं बाई, हे मी काय बोलून गेले? मी आणि शिकून काय करायचंय मला? मग ठीक आहे, तर आता आपण चांगल्या कामाला उशीर कशाला करायला पाहिजे? आपण स्त्री शिक्षणाची सुरुवात तुझ्यापासूनच करूया. आधी तर तू शिक्षित हो, तुला अक्षराची ओळख करून देऊया, नंतर तू इतर स्त्रियांना आणि मुलींना शिकव. चला तर ठरलं. मग आज आणि आत्तापासून आपण स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा करूया. अगं श्री गणेशा तिकडे कुठे? इथे करायचं, इथे खाली. आणि अशा प्रकारे सावित्री माई आ ई बाराखडी शिकत शिकत एक एक अक्षर शब्द जोड शब्द लिहायला वाचायला शिकल्या. लिहिता लिहिता त्या वाचू लागल्या. साऊ, हा शब्द वाचून दाखव बरं मला. मो नो स स. काय वाचते? मनुष्य नाही, ते मनुष्य आहे. मनुष्य तर हा आहे. या जातीप्रथेला आळा घालण्यासाठी समाजाला शिक्षणाची नितांत गरज आहे. उच्चवर्णीयांचे तत्वज्ञान हे असल्यावर आधारलेले आहे. त्यामुळे समाजाला नवीन दिशा आणि ओळख देणाऱ्या सत्यशोधक समाजाची मी स्थापना करणार आहे. आई, ताई, आई, चंदनाताई, ही मोठी मास्तरीण आम्हाला शिकवायला. हिची वाईट दृष्टी नको आमच्यावर पडायला. शिकून काय करायचं आहे? करायचं तर धुणी भांडी. तू कोण आम्हाला शिकवणारी? सासूबाई बघा इकडं काय आहे.
राम राम राम. कशाला आमच्या मुलाबाळांना बिघडवते? त्या फुलेने तर तुला सोडून दिले आम्हाला शिकवायला. तू तुझं तोंड घेऊन आली आम्हाला शिकवायला. तू तर बाईपणाला कलंक आहे. तुझ्या डोक्यात काय शेण भरलंय? आ, 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 आ. अशा प्रकारे शेण आणि दगडाचा मारा खात खात सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांच्या मदतीने पुण्यामधून भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. आणि हळूहळू का होईना मुली शाळेमध्ये येत्या झाल्या, येत्याच्या लिहित्या झाल्या, वाचत्या झाल्या आणि हळूहळू ह्या मुली साक्षर होऊ लागल्या. बऱ्याच वेळा समाजकंटकांच्या हल्ल्यामुळे, त्यांच्या बोलण्यामुळे सावित्रीबाई खूप खिन्न व्हायच्या, दुःखी व्हायच्या, ती लपून छपून त्यांच्या शिकायला आली कामामध्ये आहे. अडथळे यायचे. सावित्रीबाई पण यांचं शिक्षण मात्र आपलं ज्योतिबा चालू फुले आहे. यांच्या धीरामुळे, त्यांच्या आधारामुळे त्या त्यांच्या कामामध्ये कधीही थांबल्या नाहीत. अविरतपणे त्यांनी त्यांचं काम चालू ठेवलं. म्हणूनच आज मुलींना मान, सन्मान, शिक्षण हे सगळं प्राप्त झालेलं आहे ते केवळ सावित्रीबाई यांच्यामुळे. म्हणूनच या फुले दाम्पत्यांनी फक्त शिक्षण एकच शिक्षण एवढंच ते थांबले नाहीत, तर पुण्यामधील कुमारी माता, विधवा माता यांच्या बाळंतपणाचा प्रश्न त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचं स्वतःचं घर या महिलांसाठी खुलं करून त्यांना जीवनाचा आधार दिला. म्हणूनच फुले दाम्पत्य जगावेगळं ठरतं. आई ग, आई ग, आई ग, आई, काय झालं? त्रास होतोय का जास्त? त्रास होतोय? कुठून येणं झालं? थांबा जरा, काळजी नका करू. तुम्हाला मी आत घेऊन जाते. चला ग, या ग जरा. बाळंतपण सुखरूप झालं. बाळ व बाळाची आई व्यवस्थित आहे. या बाळाचं संगोपन मी करणार, त्याला वाढवणार आणि त्याचं नाव ठेवणार यशवंत. यशवंत. या यशवंताला मी दत्तक घेणार, त्याला सांभाळणार, त्याला शिकून मोठं करणार. आणि हाच यशवंत पुढे खूप मोठा डॉक्टर झाला. टाळ्या वाजवायच्या सर्वांनी.